क्लासेस होतं त्याची युनिकॉर्न झाली कंपनी. आय डोंट रिकलेक्ट द नेम, बट त्याच्या काही दृष्टीने आहे आपलं असं काही. मेन माझं कसं आहे भाई, स्टेप बाय स्टेप आहे. वी हॅव टू ग्रो टू द युनिकॉर्न लेवल. एव्हरीबडी वॉन्ट्स टू ग्रो, करेक्ट, बट इट विल बी वॉट अ स्टेप बाय स्टेप अप्रोच. असं नाही की सी नाव व्हेरी यंग, बाय गॉड्स ग्रेस एव्हरीथिंग हॅज कम टुगेदर. लाईक पीपल आर रिस्पॉन्डिंग गुड, इंटरेस्ट दाखवा लागलेत, आणि सो दॅट वी हॅव टू मेंटेन द मोमेंटम. बरोबर. एक गोष्ट सांगतो मी, मगाशी म्हटलो, टू बिल्ड HGPA or whatever is right now HGPA, जेवढे आता क्लासेस आहेत हे सगळे, इट इज बिकॉज ऑफ अ स्ट्रॉंग टीम. स्ट्रॉंग टीम, मला माणसं चांगली भेटले ड्युरिंग माय जर्नी. Absolutely. There are so many, like a lot of people, जे आता माझ्या टीममेट्स डे 1 पासून आहेत. ज्यावेळी तिथे समोर 2 विद्यार्थी असायचे, माणसं लांबून येऊन त्यांना शिकवायचे, आणि आता 200 जरी असले तरी आहेत. सो असं नाही की बाबा नाही, कसं काय काय लोकांचं कसं असतं, आय हॅव सीन सो मेनी पीपल बरोबर जे इंटरव्ह्यूला येतात आणि बसणारी आणि काय म्हणणार माहिती का, इंटरव्ह्यू नाही म्हणणार किती मुलं आहेत, बाबा किती कॅल्क्युलेट करणार, ही माणसं आपल्याला. बरोबर. सो त्यांचं मॉनिटरी इज अ कन्सिडरेशन, दॅट आय एम नॉट डिनाइंग, बट ऑन द व्हेरी फर्स्ट डे इफ यू आस्क मी व्हॉट पैसा किती मिनिटू करणार, नाही भाई, देन दॅट इज नॉट द राईट. बट देन त्याचं इंटेन्शनच ते नाहीये ना, शिकवणं नाहीये. 2 प्रकारचे क्लासवाले असतात. एक पैसा, पार्ट टाइम, मी दिवस काहीतरी करणार आणि येऊन इथे शिकवणार 4-5 लोकांना. करेक्ट. त्यातला आपला नाहीये. आपण फुल डे व्हॉट वी डू, उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त टीचिंगच डोक्यात आहे. बरोबर आहे. बिकॉज पॅशन आहे. हॉबी अँड पॅशन आर डिफरंट. ऍब्सोल्युटली. सो दॅट इज वन थिंग. येस. तर जेव्हा तुम्ही हे इयर ऑन इयर वेन यू आर टेकिंग बॅचेस, त्याच्यामध्ये नवीन करिक्युलमसाठी टेस्ट वगैरे असतात, तर यासाठी तुम्ही असं काही इंटरेस्टिंग करतात का त्याच्याने स्टुडंट्सना सारखं ते म्हणजे ते शिकवणं असं वाटायला नाही पाहिजे की आपण शिकतोय, त्यासाठी काहीतरी इंटरेस्टिंग चॅलेंजेस असतात किंवा इंटरेस्टिंग करिक्युलम्स किंवा कॉन्टेस्ट किंवा टेस्ट असतात, मी ऐकलं ते पण तुम्ही फार करतात, तर तो काय भाग आहे? दॅट इज दॅट. बट टेस्ट तर व्हायलाच पाहिजे ऑब्व्हियसली. आणि तुला एक मेजर एक सांगतो, ऍज पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ टीचर शिकवणार व्यवस्थित भारी, पण ज्या टेस्ट येणार ना तिच्या चेक पण करणार. MCQ वेगळं पडतं, पण डिस्क्रिप्टिव्ह आलं ना, बट वी डू दॅट. सो व्हॉट हॅपन्स इज, सो विल गिव्ह देम डेज की नाही बाबा शनिवारचा टेस्टचा दिवस आहे, 2-3 दिवस दे, आम्ही हे करणार. देन देयर इज प्राइज डिस्ट्रीब्युशन अँड ऑल दॅट स्टफ इज देअर. काय काय आम्ही मागच्या तर काय केलं माहितीये का, इन आय थिंक 2023 व्हॉट वी डिड, सो जे टेस्ट मध्ये क्रमांक येईल, सो वी हॅड गिफ्टेड फुल गोवा ट्रिप, ऑल इन्क्लुसिव्ह टू यू. मग नेक्स्ट टाइम असं आलं की जेव्हा ऍडमिशन लोक यायचे, बाकी सगळं ठीक आहे, नंतर काय विचार माहितीये का, सर ते गोवा ट्रिपचं आहे ना, काही ना काहीतरी मला जायचं गोवा ट्रिपला. सो हे असायचं. सो येस, देर हॅज टू बी मोटिवेशन. एक्झॅक्टली. ठीक आहे बाबा, अभ्यास करण्याचा की रे, पण तुला थोडंफार तू आपल्या पण भारी वाटतं ना की समोरच्या काही द्यायला लागलाय. दॅट इज ऑल्सो देअर. ओके. आता जे पालक आणि जे स्टुडंट्स आहेत, ज्याला 10वी झालेले, जस्ट रिझल्ट लागलाय, बरोबर, त्यांनासाठी काय ऍडवाइस असेल की काय, हाऊ डू यू बी टुगेदर विथ युअर पेरेंट अँड युअर चाइल्ड, आणि काय कसं मार्गदर्शन करा, काय पाहिजे? सो एक अधिक सिम्पल सांगतो मी. जर तुमचा विद्यार्थी स्टेट बोर्ड मध्ये असला, ना स्टेट बोर्ड, सो त्यांचं दृष्टिकोन खूप क्लिअर असतं. माझा मुलगा 11वी-12वी पण स्टेटच करणार. इट इज व्हेरी रेअर वॉट स्टेट टू CBSE कोण जाईल. बरोबर. पण जे आता एन्क्वायरीज येत आहेत, 1ली ते 10वी CBSE केलंय, आणि 11वी-12वी मी काही सिलेक्ट करू, हा एक पहिला प्रश्न येतो. ओके. तो माझा एक सिम्पल क्वेश्चन असेल, एक सिम्पल आन्सर, दॅट इज लेट तुम्ही स्टेट बोर्ड घ्या. ऐका, जर तुम्ही पुढे जाऊन CA वगैरे करणार असाल, इट डझंट मेक एनी सेन्स विथ लोड घ्या CBSEचा, स्टेट बोर्ड मधून घ्या, देन यू डू युअर प्रोफेशनल स्टडीज. बरोबर. एकदम सिम्पल. बरोबर. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज अबाउट द कॉलेज. कॉलेज कोणतं सिलेक्ट करू मी? बरोबर. तर पुण्यातले बरेच नामांकित कॉलेज, BMCC असू दे, MM असू दे, सिम्बी असू दे, बट दॅट इज अ बिग डिसिजन. अँड दॅट 11-12 एक असा फेज असतो, इट इज संगत जर चांगली लागली, करेक्ट, तर गुड टू गो. करेक्ट. थोडं फार जर ऑफ ट्रॅक झालं तिथं, सो पेरेंट्स आर राईट नाव रिअलायझिंग नाही यार, माझा मुलगा किंवा मुलगी कुठे जायला पाहिजे, चांगल्या कॉलेज मध्ये पाहिजे, त्याला संगत चांगली मिळायला पाहिजे. बरोबर. सो दॅट इज वन कॉलेज सिलेक्शन इज द मोस्ट टॉप राईट नाव. ते व्यवस्थित तुम्ही केलं पाहिजे. आणि स्टेट बोर्ड तुम्ही करा, मी तर म्हणतोय डू स्टेट बोर्ड अँड देन यू डू युअर प्रोफेशनल स्टडीज, कारण कसं एक लोड कमी राहतो आपल्याला. बरोबर आहे. दॅट इज वन. बरोबर आहे. ओके. मग जो आपला एक मध्ये विषय राहिला
की कॉमर्स बाबतीत काय 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 मिथ काय आहेत याच्यामध्ये, तुला असे काही म्हणत असतील ना पेरेंट्स मीच म्हणजे स्टुडंट्स? सगळ्यात फर्स्ट एक सांगतो, कॉमर्स घेतलं याचा अर्थ हे आहे की त्याला सायन्स जमलं नाही किंवा याला सायन्सला ऍडमिशन मिळालं नाही म्हणून हा कुठं आलाय, कॉमर्सला आलाय. हा एक सगळ्यात, आणि हा ऑब्वियस दॅट्स नॉट, कारण कसं आहे जर मला घ्यायचं असलं तर मी घेणारच कॉमर्स. बरोबर आहे. दॅट इज वन. नाही कॉमर्स घेतलाय म्हणजे हा काय बाबा जरा ड आहे, हा काय 50-60% मुलगा वाटतोय. तसं दॅट इज नॉट द केस राईट नाव. अँड राईट नाव एव्हरीथिंग इज चेंजिंग यार. कम ऑन. आधी सांगतो, आता मी माझ्या मुलांना पण तेच रेकमेंड करतो, जी मुलं सीए करतायत, ओनली फॉर देम एक्सक्लुसिव्हली 11th-12th यू डू. बीकॉम जे मध्ये येतं ना, FY, SY, TY, तर आपल्याला माहिती आहे बीकॉमला काय केलंय आपण, जे ग्रॅज्युएशन करतात टाइमपास होतो बऱ्यापैकी जरा. मी सायन्स आहे म्हणून मला माहिती नाही, पण तू सांग. पण तिथे कसं टाइमपास होतो रे, जावा कॉलेजमध्ये निवांत चिल मारा या परत. सो राईट नाव ग्रॅज्युएशन इज नॉट अ इसेन्शियल इन्ग्रेडियंट फॉर सीए. सीए इन्स्टिट्यूट काय म्हणते, वी ओनली वॉन्ट 12th स्टँडर्ड पास्ट, वी डोंट वॉन्ट दिस बीकॉम अँड ऑल. बीकॉम तुम्ही करताय, कसं आहे घरी आधी कसं होतं माहितीये का, एक म्हण होती काय, घरातला पोरगा काय झाला पाहिजे, ऍटलिस्ट ग्रॅज्युएट तरी झाला पाहिजे. बरोबर आहे. नुसतं 12वी करतो तू काय बाहेर दाखवणार आहे, काय कर, ग्रॅज्युएट कर. आता असं नाहीये. सो ग्रॅज्युएशन विल बी ऍडिशनल बाबा लोड अपॉन यू. तू सीए पण करतोयस आणि तुला तिकडनं फोन येतात असाइनमेंट सबमिट कर, मग ते बॅलन्स होत नाही. बरोबर. सो राईट नाव व्हॉट शोन्स आर डुईंग, 11-12 मी करणार आणि फक्त कुठला कोर्स करणार, सीएचा बस. दॅट इज माय मेन इंटेन्शन, रॅदर दॅन गोइंग फॉर व्हॉट, बीकॉम. ओके.